या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत असून सोमवारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या मुलाखतीसाठी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक चैतन्य नरके, नगरसेवक राजू लाटकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने मुलाखतींना जोर लावला असला तरी त्यांची उमेदवारी यादी अंतिम टप्प्यात आली आहे. 2-4 दिवसात काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकासाचा सामना न दिसता स्थानिक आघाडींच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र समोर येत आहे. भाजप, दोन्ही शिवसेना गट, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांकडूनही मुलाखती सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश पाहून अनेक इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावली. सोमवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात आमदार सतेज पाटील यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक उमेदवाराचे मत ऐकून निर्णय दिला जाईल असे सांगण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तगडे उमेदवार देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. टीव्ही नेक्स्ट साठी तुषार पाटील.